नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम। प्रथम गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो। गावंढे व पवार परिवार यांचं शब्दसुमनाने स्वागत करते। आलेल्या पाहुण्या मंडळींचं स्वागत, कॉलनी परिसरातील मंडळी आलेल्या पाहुण्या मंडळींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। विजयताई यांची लाडकी सून स्नेहल हिचा आज गोंधळी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम अगदी आपण आतुरतेने वाट बघत होतो, कधी हा कार्यक्रम येईल आणि कधी नाही। शेवटी अखेर तो दिवस आला आणि आपल्याला आनंद घेतलाच आला। नित्यानंद व स्नेहल यांच्या दिवशी जन्म घेणारे हे बाळ सोनेरी किरणाची सोनेरी चाहूल सोनेरी पाहून नेमका दोघांच्या मनात प्रश्न असेलच, मुलगा की मुलगी। अगं देवा असो की पंथी असो, घर तर ते उजळणारच, अंकुर तर येणारच आणि वेलीला बहर तो येणारच। आईच्या विचार किती शक्ती असते ना। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असलेली ती म्हणजे आई। जी आई हाताचा पाना करून मरेपर्यंत आपल्याला सांभाळते तिला आई म्हणतात। स्त्रीच्या अंगी चार पण येतात, स्त्रीच्या अंगी चार पण येतात। एक बालपण, तारुण्यपण, बाळपण आणि म्हातारपण। बाळपण असं पण असतं त्या परमेश्वराने स्त्री शक्तीचं पदार्पण केलेलं असतं। ती बाळ जन्माला घालते त्यावेळेस ती परिपूर्ण आई होते, ती आई झालेली असते, तिला मातृत्व मिळतं, तिला आई म्हणतात। ते दोघंही परिवाराने सुंदर असं घरटं दिलेलं आहे। त्या घरट्यात जसं सुगरण पक्षी आपल्या पिलांना घरट्यात ठेवते, त्याचप्रमाणे या दोघंही परिवाराने सुंदर असं घरटं विणून आज एक खोपा तयार पूर्ण झालेला आहे। त्या खोप्याचाच आनंद आपण घेण्यासाठी जसं काही मंडळी पाहुणे मंडळी आलेले आहोत, त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांना एक नवीन नातं मिळते। आई, बाबा, मामा, मावशी, काका 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 म्हणत दुडू दुडू धावत छोट्या छोट्या पावलांनी येत असतो आणि काका हे काका मला हे दे ते दे असं सांगत तो छोट्या छोट्या पावलांनी जात असतो। आजी बाबा सगळ्यांचं नवीन प्रमोशन, सगळ्यांना नवीन नातं मिळतं, सगळ्यांचा उत्साहाचा पाऊसच पाऊस असतो। आजी तर एवढी खुश असते ना, धावपळीने जा तिकडं तिकडं जा, लहान बाळासारखं तिला त्याच्यासारखंच व्हावं लागतं। स्वरांच्या दिलेला बघा आमचा कार्यक्रम एक छोटासा 2 तासाचा आहे, तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते आणि आवडेल अशी अपेक्षाही करते। सुरुवातीला आम्ही पंचपदी म्हणणार आहोत, नंतर गणेश वंदन आहे। आम्ही बारशाचे एकत्र डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम, मेहंदी, लग्न समारंभ, कुठल्याही प्रकारचे भोजन संध्या असे कार्यक्रम करीत असतो। कार्यक्रमाला सुरुवात होत आहे।